मित्रांनो, स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करून रिक्वेस्ट कशा करायच्या किंवा विनंत्या कशा करायच्या ते शिकायचं आहे. बघा, आपलं काम करून घेण्यासाठी विनंती करणं, रिक्वेस्ट करणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे जर तुम्हाला करता आलं तर तुम्ही खूप सारी कामं दुसऱ्याकडून किंवा लोकांकडून करून घेऊ शकता. ठीक आहे. तर हे जे कौशल्य आहे ते शिकण्यासाठी आपल्याला काही महत्त्वपूर्ण गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला स्ट्रक्चर समजून घेणे आवश्यक आहे. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये रिक्वेस्ट करण्याचं स्ट्रक्चर आपण समजून घेऊया. ठीक आहे. तर स्ट्रक्चर कसं आहे? स्ट्रक्चर आहे डू, डज प्लस सब्जेक्ट प्लस मुख्य क्रियापदाचं मूळ रूप आणि क्वेश्चन मार्क. या सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे. सब्जेक्ट जर किंवा कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल, म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, तर आपल्याला ही, शी, इट हे सब्जेक्ट असताना डज वापरायचं आहे आणि बाकी सगळ्या सब्जेक्टसाठी आपल्याला डू वापरायचा आहे. ठीक आहे. तर चला मग आपण काय करू, काही एक्झाम्पल पाहूया पटकन, म्हणजे आपल्याला समजून येईल, आपल्याला लक्षात येईल की कशा प्रकारे रिक्वेस्ट तयार करायचे असतात. आता पहिलं वाक्य आपण घेऊया. डू यू पास द सॉल्ट? तुम्हाला जर एखाद्याला मीठ मागायचं असेल जेवण करताना, तर तुम्ही काय म्हणाल? डू यू पास द सॉल्ट? ओके. त्यानंतर दुसरं वाक्य, डू यू हेल्प मी इन माय होमवर्क? होमवर्क मध्ये मदत घ्यायची. ठीक आहे. डज ही गिव्ह यू अ राईड टू द स्कूल? इथं काय, सब्जेक्ट थर्ड पर्सन आहे म्हणून आपण काय घेतलंय? डज घेतलंय. डू दे प्ले विथ यू ॲट द रेसेस? सुट्ट्यामध्ये ते तुमच्यासोबत खेळतात का? या ठिकाणी पुन्हा आपण डू घेतलंय कारण सब्जेक्ट दे आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? पोलाइट रिक्वेस्ट बनवू शकतो. आपण काय करू शकतो? विनंती करू शकतो. आता या रिक्वेस्टला आपण काय करूया? पुन्हा आणखीन जास्त पोलाइट बनवूया. बघा, डू यू प्लीज पास द सॉल्ट? ओके. डू यू प्लीज हेल्प मी इन होमवर्क? डज शी हेल्प इन कुकिंग? अशा प्रकारे आणखीन पोलाइट बनवण्यासाठी आपण काय केलं? त्याला प्लीज ऍड केलं. ओके. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? वाक्य बनवू शकतो, सेंटेन्सचं स्ट्रक्चर बनवू शकतो. आपण आणखीन काही वाक्यांची प्रॅक्टिस करूया. डू यू पास द बटर? डू यू लेंड मी अ पेन्सिल? डू यू गिव्ह मी अ पेन? डू यू कम टू माय पार्टी? आता अशा प्रकारच्या ज्या विनंती आहेत, यांना अधिक चांगल्या प्रकारे प्रभावी बनवण्यासाठी काय करावं लागते, त्याच्या टिप्स बघूया आपण. कोणकोणत्या टिप्स आहेत? सर्वात महत्त्वाची गोष्ट, याची काळजी घ्या की तुमची विनंती क्लिअर आणि दुसऱ्याला समजली पाहिजे. इट शुड बी अंडरस्टूड. बोलताना प्लीज ऍड करा, ज्यामुळे काय होईल? विनम्र भाव दर्शवेल. तुम्ही जी विनंती करत आहात ती स्पष्टपणे दुसऱ्याला कळली पाहिजे. डायरेक्टली त्याला बोललं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटची परंतु सगळ्यात महत्त्वाची, पेशन्स. संयमाने त्या सगळ्या गोष्टी बोलल्या पाहिजेत, म्हणजे समोरच्याला त्या समजून येतील. तर अशा प्रकारे आज आपण काय शिकलो? सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करून रिक्वेस्ट कशा प्रकारे बनवायची. ठीक आहे. आता तुम्ही याची प्रॅक्टिस करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण नव्या स्ट्रक्चरचा, नव्या प्रकारे कशा प्रकारे आपल्याला स्पोकन इंग्लिश शिकायचं त्याचा विचार करणार आहोत. तोपर्यंत एक काम करायला मात्र विसरू नका. कोणतं? लाईक करा व्हिडिओला. जर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या मित्रांना शेअर करा, त्यांना पण याचा फायदा होईल. आणि जर तुम्ही फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर पेजला फॉलो करा, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, स्टोरीला ठेवा. ओके. थँक्यू. बाय.